राजीव गांधी हत्याकांडातील सर्व मारेकऱ्यांना मुक्त करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे। तामिळनाडूचे मुख्य सचिवांनी केंद्रीय गृह सचिवांना पत्र लिहिलं असून या संदर्भात केंद्र सरकारकडून मत मागवलं आहे। सातही मारेकऱ्यांनी आपला 20 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा भोगली गेली असून आपल्याला मुक्त करण्यात यावं अशी विनंती राज्य सरकारकडे केली होती। या संदर्भात 2014 मध्येच तामिळनाडू सरकारनं या सर्वांना मुक्त करण्याचा निर्णय घेतलेला होता, परंतु तत्कालीन यूपीए सरकारनं याला विरोध दर्शवत सुप्रीम कोर्टात याचिका केली होती आणि या प्रकरणाला स्थगिती लाभली होती। परंतु आता पुन्हा एकदा जयललिता सरकारनं या सर्व मारेकऱ्यांना मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे। आता याच्यावर मोदी सरकार नेमकं आपलं काय मत देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। त्यामुळे या सर्व मारेकऱ्यांची मुक्तता होणार की ते पुन्हा आजीवन जेलमध्येच राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। इशरत जहाँ एन्काउंटर प्रकरणावरून आता काँग्रेस विरुद्ध भाजप अशी नवी राजकीय चकमक सुरू झालेली आहे। इशरत जहाँ ही लष्कर-ए तोयबाची दहशतवादी होती असा खुलासा केंद्र सरकारने आधी केला, मात्र त्यानंतर इशरत जहाँ ही दहशतवादी नव्हती असं नवं शपथपत्र केंद्र सरकारने गुजरात हायकोर्टामध्ये 2009 साली सादर केलं। त्यावेळचे गृहमंत्री पी चिदंबरम दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। केंद्रीय गृह सचिव जी.के. पिल्लई आणि अंडर सेक्रेटरी आर.एस. मनी यांच्या या खुलाशामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी नवी जुगलबंदी सुरू झालेली आहे। माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांच्या मुलाचं भ्रष्टाचाराचं प्रकरण आज संसदेमध्ये गाजलेलं आहे। कोर्टामध्ये प्रकरण असताना संसदेमध्ये चर्चा होऊ शकत नाही असं म्हणणं काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी पुढे मांडलं। मात्र यावर चर्चा करावी यासाठी बीजेडी आणि एआयडीएमकेच्या खासदारांनी जोर दिला, त्यानुसार चर्चा घेण्यात आली। चर्चा सुरू केल्याबरोबर काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी वॉकआउट केलेला आहे। मात्र बीजेडीच्या खासदारांना महत्त्वाचा आरोप केलेला आहे, तो म्हणजे भाजप आणि काँग्रेसमध्ये मॅच फिक्सिंग चालते म्हणून। देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमारला अखेर जामीन मिळाला। दिल्ली उच्च न्यायालयानं कन्हैया कुमार याला 6 महिन्यासाठीचा अंतरिम जामीन मंजूर केला असून या प्रकरणाच्या तपासादरम्यान कन्हैया कुमारनं पोलिसांना सहकार्य करावं असा आदेश दिल्ली कोर्टानं कन्हैया कुमार याला दिला आहे। देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप कन्हैया कुमार याच्यावर असून या आरोपाचं खंडन कन्हैया कुमार यांनी नेहमीच केलं आहे। मात्र या प्रकरणी गेल्या 3 आठवड्यापासून कन्हैया कुमार तुरुंगात होता, मात्र अखेर दिल्ली उच्च न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केला आहे। पाकिस्तानातल्या पंजाब प्रांताचे गव्हर्नर सलमान तासीर याच्या मारेकऱ्याला अखेर फासावर लटकवण्यात आलंय। सलमान तासीर यांची भर चौकात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती। मुमताज कादीर या त्यांच्या अंगरक्षकानेच त्यांची हत्या केली होती। देव आणि धर्माविरोधात टीका करण्याच्या कायद्यात काही सुधारणा तासीर यांनी सुचवल्या होत्या आणि त्याचाच राग येऊन कादरी यांनी त्यांची हत्या केली होती। मात्र जेलमधून कादरी याचा मृतदेह नेताना जमाते उलेमाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि सरकार विरोधात निषेध व्यक्त केला। नवाज शरीफ गो बॅकच्या घोषणांनी संपूर्ण इस्लामाबाद आज दणाणून सोडलं होतं। त्याच्या समर्थनात दिलेल्या घोषणांमुळे कादरीला एक मोठं समर्थन प्राप्त झाल्याचं पाकिस्तानात दिसून आलं। मात्र या निमित्तानं पाकिस्तान सरकारनं एक मोठा निर्णय घेऊन कादरीला फासावर लटकवलं, हेही कमी नाही। डान्स बार पुन्हा सुरू करावेत अशा प्रकारचा महत्त्वाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सुरक्षेच्या प्रश्नावरून राज्य सरकारनं ही परवानगी मानता येणार नाही अशा प्रकारचं सांगितलं होतं। मात्र CCTV आता डान्स बारच्या बाहेरच लावण्यात यावे, आतमध्ये लावलं जाऊ नये अशा प्रकारचं सुद्धा सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे। त्यामुळे राज्य सरकार कुठेतरी आपली बाजू मांडण्यासाठी कमी पडल्याचं दिसून येत आहे। सुप्रीम कोर्टानं आता निकाल दिलेला आहे, त्याच्यामुळे डान्स बार सुरू होणार, परंतु राज्य सरकारची यावर काय भूमिका आहे ते पाहणं गरजेचं आहे। दुष्काळाने राज्यातील जनता आणि शेतकरी पिसलेला आहे, त्यांना मदत देण्यासाठी सरकारला पैसा अपुरा पडतोय। मात्र या सगळ्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये राज्यातील आमदारांची मात्र चंगळ होणार आहे। राज्यातील आमदारांना 50,000 रुपये निवास भत्ता देण्यासाठी विधान भवनात बैठक होते। या बैठकीमध्ये 50,000 रुपये निवास भत्ता देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे। सध्या राज्यात 289 विधानसभेचे आणि 78 विधान परिषदेचे आमदार आहेत। या आमदारांना 75,000 रुपये वेतन दिलं जातं। त्याच्यात निवासी भत्ता 50,000 रुपये जर ॲड केला तरी रक्कम जाते 1.25 लाखाच्या घरात, म्हणजे आमदारांना आता 1.25 लाख रुपये महिन्याला मिळणार आहेत। आमदारांच्या वेतनामध्ये किंवा निवासी भत्त्यामध्ये एवढी वाढ करण्याची गरज का असा सवाल उपस्थित केला जातोय। कारण राज्यात एकीकडे दुष्काळ पडलेला आहे, शेतकरी आत्महत्या करतात दुष्काळामुळे, शेतकऱ्यांना प्यायला पाणी नाही, जनतेला ग्रामीण भागातील प्यायला पाणी मिळत नाहीये। अशा परिस्थितीमध्ये दुष्काळावर जास्तीत जास्त पैसा खर्च करण्याची गरज असताना आमदारांच्या वेतनामध्ये निवासी भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय कशासाठी असा सवाल उपस्थित केला जातोय।
महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सदस्य निघाले दुष्काळी दौऱ्यावर. दुष्काळी दौऱ्यामध्ये पाहणी करणार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणार आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात सर्वात जास्त दुष्काळाची दाहकता आहे. यामुळे मंत्रिमंडळातील सदस्यांनी दुष्काळी दौरा करावा अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि विशेष म्हणजे हा दौरा साधेपणाने करावा यासाठी काही सूचना देखील केल्या आहेत. दुष्काळ दौरा करताना जाणे आणि येण्यासाठी रेल्वे अथवा कारचाच प्रवास करावा असे सांगण्यात आलेले आहे. हेलिकॉप्टर किंवा तत्सम हाय प्रोफाईल गोष्टी वापरू नये असं आवर्जून सांगण्यात आलेलं आहे. मंत्र्यांनी चारा छावणी भेट, स्थानिक लोकांच्या भावना समजून घ्याव्या आणि निवेदन स्वीकारावे, तसेच त्यांच्या मागणीला योग्य प्रतिसाद द्यावा असेही सांगितलेले आहे. जर स्थानिक पातळीवर विरोधक काही गडबड करत असतील तर सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी स्थानिक लेवलची जबाबदारी घ्यावी असेही सांगण्यात आलेले आहे. दुष्काळ दौऱ्यामध्ये खाद्यपदार्थ, मेजवानी अशा गोष्टी आवर्जून टाळा अशाही सूचना करण्यात आलेल्या आहेत. कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांना प्रत्येक तालुक्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्या तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती काय आहे याचा रिपोर्ट मुख्यमंत्री स्वतः लातूरमध्ये घेणार असल्याचे समजतंय. महाराष्ट्रातील पाणीस्थिती ही कडेलोटाच्या टोकावर आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. राज्यामध्ये एकूण 27% पाणीसाठा बाकी असून मराठवाड्यामध्ये तर फक्त 6% पाणीसाठा बाकी आहे. आत्ता कुठे मार्च महिन्याला सुरुवात झाली असून पावसाळ्याआधीचे एप्रिल आणि मे महिना अजून जायचे बाकी आहेत. त्यामुळे या काळामध्ये दुष्काळासंदर्भातल्या उपाययोजना करताना प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडणार आहे. पिंपरी चिंचवड शहरालाही आज सायंकाळी 4च्या सुमाराला अवकाळी पावसानं झोडपलं. शहराच्या सर्वच भागात विजेच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे शहरवासियांची मात्र त्रेधा तिरपीट उडली. बऱ्याच ठिकाणी विविध कामांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना अचानक आलेल्या या पावसाचा फटका बसलाय. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडतोय, मात्र मुंबईकरांना उन्हाचा पारा सहन करावा लागतोय. मुंबईमध्ये कमाल टेम्परेचर दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाऊस पडतो आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भाला याचा फटका बसलेला आहे. पण दुसरीकडे मात्र मुंबईमध्ये मुंबईकरांना पारा चढलेलाच दिसतोय. मुंबईकरांना दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत आहेत. मुंबईचं तापमान कमाल 34 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. पुढच्या काळामध्ये 2 दिवसांमध्ये कदाचित मुंबईचं तापमान कमी होईल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवलाय. पण त्यानंतर मात्र मुंबईमध्ये तापमान वाढतच राहील असा अंदाज सांगितलेला आहे. मुंबईत आता कमाल तापमान जरी वाढत असलं तरी कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढच्या 2 दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा हाती घेतलाय. दुकानांच्या नावाच्या पाट्या मराठी भाषेतच असल्या पाहिजेत ही जुनी मागणी पुन्हा नव्याने मांडत मनसे कार्यकर्त्यांनी आज कांदिवली चारकोप भागात हिंसक आंदोलन केलं. यावेळी 2 खासगी शिकवण्यांना लक्ष्य करण्यात आलं. या शिकवण्यांच्या इंग्रजी भाषेतील नामफलकांची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. तसेच परिसरातल्या अन्य दुकानदारांनाही त्यांच्या दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत करण्याचा धमकीवजा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. खासगी शिकवण्यांच्या संचालकांनी मनसेच्या या कृतीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून मनसेचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचा संशय या संचालकांनी व्यक्त केलाय. सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचं विधेयक मांडण्याची तयारी सरकारनं दाखवलेली आहे. मात्र यातील ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर कराव्यात अशी मागणी नाशिक जिल्ह्यामधून होते. नाशिक जिल्ह्यातूनच सर्वात पहिले जातपंचायतीच्या विरोधातला लढा सुरू झाला आणि सातत्याने जातपंचायतीच्या विरोधातल्या लढ्याचा पाठपुरावा नाशिक जिल्हा करतोय. त्यामुळेच यामध्ये ज्या शिक्षेच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये वाढ करावी, दंडाच्या रकमेमध्ये वाढ करावी आणि हा जो गुन्हा आहे तो अदाखलपात्र, अजमीनपात्र करावा अशी मागणी नाशिकमधून होताना दिसून येते. मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या संजित रेड्डीचा अर्ज मान्य झाला आहे. अरुण गवळीने यासंबंधीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे केला होता आणि तो अर्ज आता मंजूर करण्यात आला आहे. मुळात संजित रेड्डीकरता मागणी गवळीने तुरुंगाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती, पण त्यांनी त्याचा अर्ज फेटाळल्याने अरुण गवळीला न्यायालयात धाप घ्यावी लागली. अरुण गवळी तुरुंगाबाहेर असताना कुठलाही गुन्हेगारी करू शकतो या आशंकेमुळे आपण त्याची संजित रेड्डी मान्य केला नसल्याचे या अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले, पण त्यांची भूमिका न्यायालयाने फेटाळल्याने अरुण गवळीची संजित रेड्डी आता मंजूर झाली आहे. पण असं असतानाही की रजा नेमकी किती दिवसांची असेल या संबंधाचा निर्णय मात्र सरकारी अधिकाऱ्यांनाच घ्यायचा आहे.
गुहागर तालुक्यातल्या RGPPL कंपनीमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये एक नवीनच सत्य समोर आलंय. हरिश्चंद्र गौड यांनी आपल्या वरिष्ठांच्या जाचाला कंटाळूनच गोळीबार केल्याचा आरोप त्यांनी केलाय. काल या झालेल्या गोळीबारामध्ये 2 अधिकाऱ्यांना आपले प्राण जे आहेत ते गमवावे लागले होते आणि त्यानंतर हरिश्चंद्र गौडा यांनी आपल्या पत्नीवर गोळी झाडत स्वतःवरही गोळी झाडली होती. त्यानंतर हरिश्चंद्र गौडा आणि तिच्या पत्नीवर चिपळूणच्या लाईफ केअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. खरं तर हरिश्चंद्र गौड यांचे आरोप किती तथ्य आहेत याची चौकशी सध्या गुहागर पोलीस करतायत. अनेकांची लाखोची फसवणूक करणाऱ्या विजय तांबेला अखेर पोलिसांनी अटक केलेली आहे. केवळ वसई पोलीस नाही तर मुंबईतले अनेक पोलीस स्टेशनचे पोलीस सध्या शोधात होते. 1993चा अट्टल गुन्हेगार हा विजय तांबे असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी जेलमध्ये देखील तो जाऊन आलेला आहे. कोणाला नगरसेवक आहे, पोलीस आहे असे सांगून अनेक लोकांना तो लाखोचा गंडा घालत होता. परंतु अशा प्रकारचा गंडा घालत असताना तो अनेकांना संमोहन करून देखील लोकांकडून लाखो रुपये उचलत होता. या तांबेची कडे करोडो रुपयांची माया आहे, परंतु याबाबत पोलिसांनी मौन बाळगलेलं आहे. या तांबेची अनेक प्रकारे चौकशी होणार आहे. त्याचे 2 साथीदार देखील फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मालेगावच्या आजेंग येथील एका खाजगी विद्यार्थी आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खोकल्याचे औषध समजून आयोडीन बांधण्यात आल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल व आश्रमशाळा आजेंग येथे असून त्यापैकी 60 विद्यार्थी आश्रमशाळेत शिकतात. 6 ते 7 वयोगटातील या मुलांना सकाळी खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना खोकल्याचे औषध समजून आयोडीन पाजण्यात आल्याने 20 मुलांना त्याचा त्रास जाणवू लागला. त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र पुढील 24 तास मुलांना वैद्यकीय निगराणीत ठेवण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. या प्रकरणात दोषींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.